हॅलो फ्रेंड्स, मी आता भीमतडी यात्रेमध्ये आलेली आहे. तर या व्हिडिओ हॅलो नमस्कार, माझं नाव रिचा आहे आणि मी भीमतडी जत्रेच्या शेवटच्या दिवशी गेलेली होती आणि या अप्रतिम जत्रेमधून मी परत आले. काय सांगू तुम्हाला, हा खरंच अनुभव अविस्मरणीय होता. आज मी तुम्हाला भीमतडी जत्रेच्या प्रत्येक विभागातून घेऊन जाणार आहे, दाखवणार आहे तिथले खास आणि आकर्षण असे सांगणार आहे तुम्हाला तिथे काय मिळते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा. भीमतडी जत्रा ही 20 ते 25 दरम्यान कृषी महाविद्यालय मैदान, सिंचन नगर, शिवाजीनगर येथे भरली. सकाळी 10 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत उघडे असते आणि खास म्हणजे मोफत पार्किंगची येथे सोय आहे. प्रवेश फी फक्त आणि फक्त 60 रुपये आहे आणि विश्वास ठेवा, हे पैसे अगदी वर्थ इट आहेत. हा 19वा ॲडिशन आहे. यावर्षी 335 स्टॉल होते. तर महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यातून 12 राज्यातून ही भीमतडी जत्रा भरली होती. या जत्रेमध्ये टोटल 4 सेक्शन आहे. तर पहिल्या सेक्शनमध्ये मी तुम्हाला आता घेऊन जात आहे, प्रीमियम सेक्शन. तर इथे सुंदर हँडलूम कुर्ते, साड्या, ड्रेस मटेरियल असे आणि हस्तकला उत्पादने, पोट्री, परत लाकूड काम, बांबू ज्वेलरी सगळं हाताने बनवलेलं आहे. सस्टेनेबल टेक्स्टाईल, लिनेन, कॉटन, खादी सगळे इको फ्रेंडली फॅब्रिक्स इथे आपल्याला बघायला भेटतात. याची प्राइस कितीला आहे मॅम? ये 500. खरंच सांगू का, इथली जरा किंमत खूप जास्त आहे आणि क्वालिटी आणि क्राफ्टमनशिप यांची त्यांनी अशी प्राईज ठेवलेली आहे. तर इथे आता लहान मुलांच्या खेळण्यासाठी असे मॅडम याची प्राइस कितीला आहे? याची प्राइस होय का? हे सगळे ऑर्गॅनिक कलर आहे. येलो हळद आहे, बाकी व्हेजिटेबल डाईज आहे. अच्छा अच्छा. सगळे हाताने बनलेली डेव्हलपमेंटल माइलस्टोनसाठीची खेळ आहे. म्हणजे बर्थ पासून साधारण 8 वर्षापर्यंत त्यांची वेगवेगळी डेव्हलपमेंट होत असते. त्या वयात द्यायची खेळ. हां हां हां. हा कुकिंग सेट कितीला आहे? हा 2800 चा. ह्याच्यात 21 गोष्टी आहेत टोटल. 2800 हा पूर्ण सेट आहे का? 2800. आणि हे कितीला आहे? हा 200 ला. असं नाहीये, एक छोटा 200 ला. पण त्याच्यात पोळपाट लाटणं नाही असं. अच्छा, हे असं फिरणार आहे, संपले मॅम ते भिंगरी टाइप मध्ये. परवापर्यंत. कितीला आहे? बॅग्स आहेत त्या? 1600, 13. अच्छा अच्छा. आणि हे कितीला आहे बसायचं? हे कितीला आहे हो? कितने का है ये? 2200 का है क्या? तर वेगळ्या राज्यातून इथे आलेले स्टॉल होते आणि त्याने अशा हे टोकरी बनवलेल्या आहेत, जे की हँडमेडच आहेत हे. तर याची प्राईस पण मला खूप जास्त वाटली, 950 एवढी होती. तर इथे आता काश्मीरमधून आलेले दादा आहेत, ते आता कुशन विकत आहेत. यूज किसके लिए होता है? कुशन कवर 1300 में 1300 रुपयाला. या ताईंच्याकडे मी पर्ससाठी बघायला आली होती. तर 950 रुपयाला ह्या 3 पर्स होत्या. तर याच्यामध्ये एकदम स्मॉल साईज आणि मीडियम आणि लार्ज अशा 3 पर्स ते 950 रुपयाला ह्या दिदी देत होत्या. आणि आत पण आपल्याला हवे असतील असे कलर आपण घेऊ शकतो. तर ठीकठाकच होत्या ह्या पण. ये वाली 750 7350 7350. और ये ब्लैक वाली कितने की है? नंतरच्या स्टॉलमध्ये आपल्याला पश्चिम बंगालमधून या ताई आलेल्या होत्या. तर त्यांनी खूप अशा सुंदर साड्या तिथे ठेवलेल्या होत्या. 2500 रुपये या साडीची प्राईज आहे. तर साड्या हा मला म्हणजे ठीकठाकच होत्या, पण इथे थोडीशी मला प्राईस जरा साड्यांची पण जास्तच वाटली. पण आता त्यांनी स्टॉलमध्ये थोडं डिस्काउंट पण करू शकतात ते, जर तुम्ही बोललात तर. ड्रेस मटेरियल. अच्छा, कितने का है ये? 800 और 600 रुपीज, 2 रेंज है पर मीटर. अच्छा. ये पैंट जैकेट कोट के लिए तर वेस्ट बंगालमधून आलेल्या ताईंचे अजून त्यांनी म्हणजे असे कुर्ती सेट्स वगैरे पण ठेवलेले होते. तर प्राईस ही साधारण 1000 ते 4000 या रेंजचीच होती. तर असे XL to XXL पर्यंतची साईज होती. ये कितने को है? कितने ने? ये 3600. 3600. बेडशीट है ना?
डबल बेड. और मेरे जो दोहर ये ओढ़ने का है. ओढणे का. तर ह्या ताईंचा गुजरातमधून ह्या आलेल्या होता आणि यांनी पण साड्यांचाही स्टॉल लावलेला होता. तर बघूया आपण प्राइस किती आहेत. साड़ीज है क्या? कितने की ये वाली साड़ी? कितने की है वो साड़ी वगैरह? 8,000. अच्छा. और ये वाली 8,000. ये कितने का है? तुम्ही किती? या स्टॉलवरती ना आर्टिफिशियल ज्वेलरी होती सगळी, पण म्हणजे आपल्याला हातातले, कानातले आणि गळ्यातले असे सेट होते, पण हे पण खूप कॉस्टली होतं. 1000 ते 5000च्या रेंजमधलेच होते. नंतर या स्टॉलमध्ये आपल्याला लहान मुलांचे असे कपडे बघायला भेटतात. तर याची रेंज ही साधारण 1000 ते 1500 या प्राईसचेच होते हे पण. आणि ते आता ड्रेस मटेरियलची 650 किंवा 550 पर मीटरनी हे म्हणजे फॅब्रिक आहे, तर ते विकतात. मध्य प्रदेशमधून पण इथे यांनी साड्या आणलेल्या आहेत. तर बघूया आपण प्राइस. प्राइस कितने की है पिंक वाली? 40,000. और वो ग्रीन वाली 16,000 की. तर उत्तर प्रदेशमधून या ताईंनी ड्रेस मटेरियलचा स्टॉल लावलेला होता. तर याची किंमत साधारण 2 ते 5,000पर्यंतचीच होती. घेईल तसं होतं. नंतरचा स्टॉल हा कर्नाटकचा होता. इथं यांनी इरकल जे साड्या असतात आपल्या, तर त्याचे असे वेगळे कलरफुल साड्या होत्या आणि त्याची 2000 ते 3000पर्यंतचीच रेंज होती. तर मला हे थोडं जरा कॉस्टली वाटलं, कारण साधारण आपल्या ज्या इकडच्या दुकानामध्ये भेटतात तर ते 1000पासूनची सुरुवात असते. तर ही थोडी मला जरा कॉस्टली वाटली. ब्लॅक कलरची आहेत. तेलंगणाचा हा जो स्टॉल होता, इथंही तुम्हाला डाव्या साईडची ही रेड कलरची दिसते. ही 40,000ची साडी आहे. ये पैटर्न कौन सा है? पॅटर्न हाँ, सिल्क विकेटवाला. सिल्क है. अच्छा. भीमतडी जत्रा ही शॉपिंग डेस्टिनेशन नाही, तर एक मुवमेंट आहे महिला सशक्तीकरणाची. ग्रामीण अर्थव्यवस्थेने आपल्या संस्कृतीच्या जतनाची. प्रत्येक खरेदी या महिलांना स्वावलंबी बनवण्यात मदत करते. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.